की योगायोग असतात, की या पुस्तकाची महत्ता या मधल्या निवडणुकांमुळे मला कळली. कारण योगायोग असा आहे मोठा, की मी अनेकदा निवडणुकीविषयी प्रिडिक्शन करतो आणि ते योगायोगाने खरं होतं. आणि मला त्यावेळेला कारण पर्टिक्युलरली बिहार मी सांगेन. बिहारच्या बाबतीत असं झालं, की अ, बिहारच्या निवडणुकीचा जो पहिला राउंड होता 6 नोव्हेंबरला, त्या दिवशी मी जयपूरला गेलो होतो विमानाने. 7, 8, 9 असं जयपूरला ते जयपूर डायलॉग्सचं कॉन्क्लेव्ह होता. तर तिथे अनेक जण मला विचारत होते, तुम्हारा अंदाज क्या है? तर मी त्यांना सांगितलं होतं, माझा अंदाज 175 एनडीए येईल म्हणून. तर आम्ही दिल्लीत टेकलो आणि तो लाल किल्ल्याचा बॉम्बस्फोट झाला. तर माझ्यासोबत धीरेंद्र पुंडीर आणि ओमकार चौधरी 2 पत्रकार होते. त्यांच्याशी फोनाफोनी झाली. म्हटलं, "बुवा असं-असं झालंय तुम्ही पोहोचला का सुखरूप नोएडाला?" मी त्यांना एकच बोललो, म्हटलं, "या बॉम्बस्फोटामुळे दुसरा राउंड जो उद्या आहे 11 नोव्हेंबरला, म्हटलं त्याचं व्होटिंग बंपर व्होटिंग होईल आणि ते झालं तर म्हटलं निवडणुकीचे निकाल बदलतील, अधिक बदलतील पहिल्या फेरीपेक्षा." आणि त्या दिवशीचा जो आमचा पॉडकास्ट होता, त्याच्यात मी सांगितलं, "काल मी तुम्हाला जयपूरला बोललो होतो, तो आकडा आता माझा बदललाय, तो 200 प्लस झालाय." आणि माझं दुर्दैव असं की ते खरं ठरलं. अगदी एक्झिट पोल, ओपिनियन पोल सगळे चुकीचे ठरले आणि मी बरोबर ठरलो. त्यामुळे अनेकांना असं वाटतं हे काय आहे? असं काही नसतं. पण मग माझ्या लक्षात आलं, की मला जी गोष्ट बिहारमध्ये गेले 6 महिने संघाकडून चालली होती, ती माहिती होती, जी सगळ्याच्या सगळ्या एकापेक्षा एक महान पत्रकार आणि मीडिया हाऊसेसना माहिती नव्हती.